नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड संस्कृत अभ्यासपत्रम 1, जे पेज नंबर 17 आणि 18 वरती आहे, त्याचे आन्सर्स. सो लेट अस स्टार्ट. अभ्यासपत्रम 1 हे पाठ पहिला, दुसरा आणि तिसरा यावर आधारित आहे. त्यातील पहिला आहे वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम अथवा असत्यम इति लिखत. स्तवनम तु मानवस्यैव भवेत, तर हे वाक्य असत्य आहे. दुसरं आहे पृथुराजः प्रजाहितदक्षः नृपः, हे वाक्य सत्य आहे. तिसरं अकस्मात आगंतुना सह मित्रतायुक्ता, हे वाक्य असत्यम आहे. तिसरं आहे क्षेत्रपतीः मृगम बंधनात व्यमुच्यत, हे वाक्य असत्य आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्य लिहून त्याच्या पुढे सत्य किंवा असत्य लिहायचं आहे. कारण या ठिकाणी सांगितले वाक्य पुनर्लिखित्वा, त्याच्यामुळे तुम्हाला वाक्य लिहायचं आहे आणि मग ते सत्य आहे की असत्य आहे ते लिहायचं आहे. दुसरा प्रश्न, उचितम पर्यायम चित्वा लिखत. पहिला आहे शृगालः स्वार्थ हेतूना डॅश सह मैत्रम एच्छत, तर या ठिकाणी आहे मृगेनं. त्याच्यानंतर आहे दुसरं फलितम मे डॅश, उत्तर आहे मनोरथम. तिसरं डॅश बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः पर्जन्यानंतरम, उत्तर आहे पर्जन्यानंतरम. ई प्रजाः अतीव कृशाः आसन. ओके, परत आपण आन्सर्स पाहूया. पहिला आहे शृगालः स्वार्थ हेतूना मृगेन सह मैत्रमेच्छत. दुसरा आहे फलितम मे मनोरथम. तिसरा आहे पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. चौथं आहे प्रजाः अतीव कृशाः आसन. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रश्न तिसरा, क्रमेण योजयत. तर या ठिकाणी काही घटना आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत. पहिला आहे नदीमार्गस्य अवरोधनम. दुसरा आहे भूमेः उर्वरीकरम. तिसरा आहे जलव्यवस्थापनम आणि चौथं आहे क्षेत्रे बीजानां वपनम. आता आपण याचे आन्सर्स पाहूया. तर आन्सरमध्ये पहिली घटना येणार आहे नदीमार्गस्य अवरोधनम. दुसरी घटना आहे जलव्यवस्थापनम. तिसरी घटना भूमेः उर्वरीकरम आणि चौथी घटना क्षेत्रे बीजानां वपनम. ओके, त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत सेकंड. भ्रमणसमये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. दुसरा आहे पुरोहितेन उपायः कथितः. तिसरं तत् दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. चौथं एकदा पृथुराजः स्वराज्यभ्रमणम अकरोत. आता आपण याचे आन्सर्स पाहूया. आन्सर पहिला आहे एकदा पृथुराजः स्वराज्यभ्रमणम अकरोत. दुसरं भ्रमणसमये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. तिसरं तत् दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. चौथं पुरोहितेन उपायः कथितः. ई त्यातील पहिलं पुरोहितस्य उपदेशकथनम. दुसरं पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणम. तिसरं भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनम. चौथं भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनम. आन्सर्स त्यातील पहिलं पुरोहितस्य उपदेशकथनम. दुसरं पृथुरूपस्य धनुः सज्जीकरणम. तिसरं भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनम. चौथं भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनम. ई त्यातील पहिलं मृगकाकयोः स्नेहेन निवासः. दुसरं काकस्य उपदेशः. तिसरं मृगकाकशृगालानाम् एकत्र निवासः. चौथं शृगालस्य मृगेन सह मित्रता. ई आन्सर्स त्यातील पहिलं मृगकाकयोः स्नेहेन निवासः. दुसरं शृगालस्य मृगेन सह मित्रता. तिसरं काकस्य उपदेशः. चौथं मृगकाकशृगालानाम् एकत्र निवासः. उ त्यातील पहिलं क्षेत्रपतीना पाशयोजनम. दुसरं शृगालेन मृगाय सस्यपूर्णक्षेत्रस्य दर्शनम. तिसरं मृगस्य पाशबंधनम.
चौथं मृगस्य प्रत्यहं क्षेत्रं गमनम. आता आपण पाहूया याची उत्तरं. क्रम आहे पहिलं शृगालेन मृगाय सस्यपूर्णक्षेत्रस्य दर्शनं. दुसरं मृगस्य प्रत्यहं क्षेत्रं गमनं. तिसरं क्षेत्रपतिना पाशयोजनं. चौथं मृगस्य पाशबंधनम. त्यानंतर आहे शेवटचं उ. त्यातील पहिलं मृगः पाशैर्बद्धः. दुसरं मृगः सस्यम अखादत. तिसरं जंबुकः मनसी आनंदितः. चौथं क्षेत्रपतीना पाशः योजितः. आता आपण पाहूया याचा योग्य क्रम आहे. त्यातील पहिलं वाक्य आहे मृगः सस्यम अखादत. दुसरं क्षेत्रपतीना पाशः योजितः. तिसरं मृगः पाशैर्बद्धः. चौथं जंबुकः मनसी आनंदितः. त्यानंतर पुढे आहे चौथं रिक्तस्थानानी पूरयित्वा अन्वयं पुनर्लिखत. पहिला आहे पुरुषः. त्यानंतर आहे डॅश भिंद्यात डॅश छिंद्यात रासभरोहणं कुर्यात येन केन डॅश सह डॅश पुरुषः भवेत. आता आपण याचे आन्सर्स पाहणार आहोत. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेले आन्सर्स आहेत. पहिलं पुरुषः घटं भिंद्यात पटं छिंद्यात रासभरोहणं कुर्यात येन केन प्रकारेण सह प्रसिद्ध पुरुषः भवेत. सेकंड आहे शुकसारिकाः. खाली अंडरलाईन आहे. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण आन्सर आहे बध्यन्ते. तत्र बकाः न बध्यन्ते यतः मौनं सर्वार्थ साधनम. तर ते सगळे आन्सर्स आहेत. आता आपण पाहणार आहोत यानंतरचा क्वेश्चन. प्रश्न 5वा. प्रश्न 5वा समास विग्रहम कुरुत. आता आपण या सगळ्या शब्दांचा समास विग्रह बघणार आहोत. सामासिक शब्दांचा समास विग्रह. इथे समस्त पदम आहे म्हणजेच जे शब्द आपल्याला दिलेले आहेत सामासिक शब्द ते आहेत. विग्रह वाक्य म्हणजे समास विग्रह आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे समास नाम. पहिला आहे चिंताकुलः. विग्रह येणार आहे चिंतया अकुलः. समास नाम आहे तृतीया तत्पुरुष समासः. दुसरा आहे धनधान्य पुष्पफलानी. विग्रह होणार आहे धनंच धान्यंच पुष्पंच फलंच. समास आहे समास नाम आहे इतरेतर द्वंद्व समासः. या ठिकाणी हा शब्द जॉईंट आहे. चोर लुंठक भयम असा शब्द आहे. विग्रह होणार आहे चोराहाच लुंठकाहाच. तर याचं जेव्हा समास नाम लिहायचं असेल तेव्हा इतरेतर द्वंद्व येईल. किंवा दुसरं असं आहे चोर लुंठकेभ्य भयम. याचं येणार आहे पंचमी तत्पुरुष समासः. दोन्ही पण योग्य आहे. चौथं आहे प्रजाहितदक्षः. प्रजाहिते दक्षः. प्रजाहिते असल्यामुळे आहे सप्तमी तत्पुरुष समासः. पाचवा आहे जलव्यवस्थापनम. विग्रह आहे जलस्य व्यवस्थापनम. जलस्य असल्यामुळे समास नाम आहे षष्ठी तत्पुरुष समासः. विविध बीजानी. याचा विग्रह येणार आहे विविधानी बीजानी आणि समास नाम आहे कर्मधारयः. कल्याणकारी. कल्याणम करोति इति आणि याचं समास नाम आहे उपपद तत्पुरुष समासः. आठवा आहे क्षुद्रबुद्धीः. क्षुद्राबुद्धीः यस्य सह असेल तर बहुव्रीही समास आणि क्षुद्राबुद्धीः असेल तर कर्मधारयः समास. दोन्ही पण बरोबर आहे. नववा आहे मृगशृगालौ. मृगः च शृगालः च इतरेतर द्वंद्वः समासः. त्याच्यानंतर पुढे आहे 10वं. 10वा आहे अपरिचितः. अपरिचितःचा विग्रह होणार आहे न परिचितः आणि जेव्हा न असेल तेव्हा नय तत्पुरुष समासः. क्षेत्रपतीः. क्षेत्रस्य पतीः किंवा क्षेत्राणां पतीः षष्ठी तत्पुरुष समासः. लगुडहस्तः. लगुडः हस्ते यस्य सह बहुव्रीहि समासः. विद्याविहीनः. विद्यया विहीनः तृतीया तत्पुरुष समासः. कारण विद्यया तृतीया आहे म्हणून तृतीय विभक्तीमध्ये आहे म्हणून. नीतिनिपुणाः. नित्यां निपुणाः सप्तमी तत्पुरुष समासः. शुकसारिकाः. शुकाः च सारिकाः च इतरेतर द्वंद्व समासः. भुजगयमिताः. भुजगैः यमिताः तृतीया तत्पुरुष समासः. त्यानंतर आहे 17वं. चरणविकलः. चरणाभ्यां विकलः तृतीया तत्पुरुष समासः. क्रियासिद्धीः. क्रियायाः सिद्धीः षष्ठी तत्पुरुष समासः. सकोपन कोपेन सह अव्ययभाव समासः.
प्रयागक्षेत्रं प्रयागः नाम क्षेत्रं कर्मधारयः समासः. तर अशा पद्धतीने हा आहे प्रश्न 5वा. आता आपण पाहणार आहोत प्रश्न 6वा. प्रश्न 6वा, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तर या ठिकाणी आपल्याला हाफ सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्सचं कारण आपल्याला 1 आणि 2 पर्यायातून चूज करून लिहायचं आहे आणि मग जे सेंटेन्स तयार होईल ते परत लिहायचं आहे त्या कारणासोबत. तर पहिला आहे पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः. यतः का तो चिंताकुळ झाला, स्वतःच्या प्रजेला पाहून चिंतेने व्याकुळ का झाला. तर पहिला आहे तस्य प्रजाजनाः परस्परं वादविवादं कुर्वन्ति. त्याचे प्रजाजन परस्परांमध्ये वादविवाद करत होते, भांडत होते. आणि दुसरं कारण आहे तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति. तर आन्सर आहे दुसरं, तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति. तर यतः नंतर हे सेंटेन्स लिहायचं आहे आणि मग पूर्ण जे सेंटेन्स तयार होईल ते तुम्हाला लिहायचे. सेकंड आहे भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी यतः. याचं कारण लिहायचं आहे. एकतर पहिला आहे वेनभूपः दुःशासकः आसीत् आणि दुसरा आहे भूमी स्वभावेन कृपणा आसीत्. तर याचं उत्तर आहे पहिलं, वेनभूपः दुःशासकः आसीत्. वेनराजा दुःशासक होता. आणि दुसरा ह्याचा अर्थ आहे भूमी म्हणजे जमीन किंवा पृथ्वी स्वभावाने क्रूर होती, रूढ होती. ओके. त्याच्यानंतर आहे तिसरं पृथुभूपेन स्वधनुः सज्जीकृतं यतः. पहिला आहे सह शत्रुं हन्तुम् इच्छति स्म आणि दुसरा आहे सह धनधान्यादी सर्व वस्तुजातं वसुंधरायाः प्राप्तुम् इच्छति स्म. दुसरं कारण बरोबर आहे. ई आहे पृथुनृपस्य किंवा पृथुभूपस्य प्रजाजनाः संतुष्टाः अभवन् यतः. पहिला आहे ते प्रभूतं धान्यम अलभंत आणि दुसरं आहे ते प्रभूतं सुवर्णम अलभंत. पहिलं कारण योग्य आहे. त्यानंतर आहे उ शृगालः मृगेन सह सख्यम इच्छति यतः. शृगाला किंवा कोल्ह्याला मृगेनसह म्हणजे हरणासोबत मैत्री करण्याची इच्छा होती. कारण पहिलं कारण आहे शृगालः मृगमांसम खादितुम इच्छति. शृगाला म्हणजेच कोल्ह्याला हरणाचं मांस खाण्याची इच्छा होती. आणि दुसरं आहे शृगालः मृगे सिंहती. शृगाचं मृगावरती प्रेम होतं. तर पहिला आहे शृगालः मृगमांसम खादितुम इच्छति. त्याच्यानंतर आहे 6वं जंबुकः मनसी आनंदितः यतः. जंबुकः म्हणजेच कोल्ह्याला मनातून आनंद झाला होता. कारण पहिला आहे मृगः पाशैहि बद्धः. मृग म्हणजेच हरिण जाळ्यामध्ये अडकला होता म्हणून. आणि दुसरा आहे जंबुकस्य अन्येन सह मित्रता अभवत. जंबुकः म्हणजे कोल्ह्याची दुसऱ्यासोबत मैत्री झाली होती. तर याचं उत्तर आहे पहिलं मृगः पाशैहि बद्धः. आणि त्याच्यानंतर आहे 7वं क्षेत्रपतीही मृगम बंधनात व्यमुच्यत यतः. क्षेत्रपतीने म्हणजेच त्या शेतकऱ्याने हरिणाला त्या बंधनातून मुक्त केलं, त्या जाळ्यातून मुक्त केलं. कारण पहिलं कारण आहे सह मृगः मृतः इति चिंतितवान. तो मृग मेलेला आहे असा विचार त्याने केला. आणि दुसरा आहे पाशबद्ध मृगः दृष्ट्वा तस्य हृदयं करुणया अद्रवत. जाळ्यात सापडलेला हरिण बघून त्याचं हृदय करुणेनं भरून आलं. तर याचं उत्तर आहे पहिलं सह मृगः मृतः इति चिंतितवान. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भाषापत्रम 1 पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा मी यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. टिंग टिंग. आणि मित्रांनो, त्याचबरोबर खाली कॉमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चॅनलला विजिट देखील देऊ शकता. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पाठासोबत, नवीन टॉपिकसोबत. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.